हाय सगळ्याला यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये। यूट्यूब फॅमिलीचं म्हणजे पण ताई आहेत, दादा आहेत, त्यांचं सगळ्यांचं आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे। तर संकष्टी चतुर्थीनिमित्त सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा, ताईंना, दादांना, सगळ्यांना। आणि आजचा दिवस सगळ्यांचा आनंदमय जावो हीच मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करते। तर माझ्या या सबस्क्रायबर फॅमिलीचा सगळ्यांचा दिवस अगदी आनंदात जावो, कोणतंही संकट न येऊ माझ्यावर किंवा माझ्या यूट्यूब फॅमिलीवर, माझ्या कुटुंबावर, असं मी बाप्पा चरणी प्रार्थना करते। तर चला, तर आज सगळ्यांचा तर उपवास आहे पण सकाळची कामं सगळी आवरून झाली। कामं म्हणजे स्वयंपाक पाणी सगळं झालं, नंतर भुईमुग काढायला चालू आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। तर ते शेतातून भुईमुग उपडून आणायचा आणि इथं चिचं खाली टाकायचा आणि सावलीला निवांतपैकी शेंगा तोडायच्या आहेत। सासू सासरे पण तोडतायत शेंगा, मी पण तोडते। उपडून आणून टाकल्या उन्हाच्या आधी, ऊन भरपूर पडतंय, म्हटलं उन्हाच्या आधी उपडून आणावं, सावलीला टाकावं, परत दिवसभर काय पाणी आहे ना, लाईट चालू, मग इकडं तिकडं बघत चाव्या फिरवत आपल्या पेरूच्या रोपांना पाणी कमी पडते सध्या। मग चाव्या नेम्यावर पाच सहा ओळीवर पाणी चालू आहे ना, तेवढंच आपलं सोडायचं आणि बंद करायचं, सोडायचं बंद करायचं, आपलं रोपं जगवायचं। तर काय करायचं, आता उन्हाळा दिवस आहे, तर कधी पाऊस पडतोय आणि कधी नाही असं वाटतंय, पण पाऊस पडायच्या टायमाला तर पडलंच, तोपर्यंत तर रोपं जगवणं हे आहे ना। मग त्यामुळं म्हणलं, तर उपवासाला आज केले मी शाबू आणि शेंगा भाजलेल्या होत्या। सगळ्यांनी मुलांनी हे जेवण केलं, त्यांचं काय होते, माझा तेवढा आहे उपवास, चतुर्थी आहे। मग मी शाबू केला, शाबू खिचडी, आम्ही शाबूच म्हणतो, खिचडी काय म्हणत नाही आहे बरं का, खिचडी नाही म्हणत, शाबूच म्हणतो। शाबू केला, शेंगा भाजल्या होत्या सकाळीच, स्वयंपाक झाल्यानंतर तापलेल्या तव्यातच म्हटलं भाजून घ्यायच्या बरं कशा, आणि शाबूवर खायला म्हणलं, मग भाजून घ्या, खाल्ल्या सगळ्यांनी। आता राहिलेले तर कोणी कोणी काय काय खाल्लं उपवासाला आज मला नक्कीच कमेंट करून सांगत चला। आणि जे पण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर। आणि व्हिडिओ कसे वाटतात कसे नक्कीच सांगत कमेंट करत चला। जे दादा आहे खूप छान कमेंट करतात, खूप व्हिडिओद्वारे किंवा लाईव्हला आहे सगळ्यातच, तर दादा आहे, ताई लोक आहेत, ते सगळे खूप छान छान कमेंट असतात आणि ते व्हिडिओ आपले बघतात सुद्धा। आणि जे पण कोणी नाही बघत त्यांनी सुद्धा व्हिडिओ बघावा आणि कमेंट कराव्यात, आणि जे पण सबस्क्राईब करायचं राहिलं त्यांनी सबस्क्राईब करा। तर चला, तर तुम्हाला दाखवते शाबू आणि शेंगा भाजलेल्या आहेत त्या। तर बघू शकता तुम्ही शाबू आणि हे भाजलेल्या शेंगा, तर असं आहे शाबू आणि भाजलेल्या शेंगा। तर चला, तर खाऊन घ्यायचं, कारण 1 वाजलेले बरं का। उपवासाला शाबू आताच गरम गरम केला, शाबू सकाळीच भिजायला घातला होता आणि बघा मस्तपैकी भिजलेला आहे, छान झाला आहे। तिखट काय जास्त टाकलेलं नाही, घरचीच मिरची आहे पण नाही टाकलं जास्त तिखट। तर बघा, आणि हे भाजलेल्या शेंगा, तर असा मी आता शाबूचं फराळ करून घेते। तर तुम्ही पण या सगळेजण फराळ करायला। तर बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना।